Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dream Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and it starts with all you lovely and beautiful people. So आज हॉस्पिटल आहे, दुपारचं आहे, सो आरामशीर सकाळची काय कामं आहे ते वाइंड अप करायचे आहेत. So yes, it's a new day, new beginning, and it starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय रचना किचन मध्ये. नाईसाला सुट्टी आहे, आई आराम करत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो आज काय स्पेशल? फ्लावर मटार. रचनाचा फेवरेट. मला सगळ्या भाज्या आवडतात. ते तर तुमच्यानुसार मला बनवायला. आता सगळ्या भाज्या झाल्या, ते हेच राहिलेली फ्रीजमध्ये. मग मी हे आणि वरण आणि कारल्याची भजी. कारल्याची भजी. भजी म्हणजे फक्त थोडंसं आता मस्त ऊन पण आहे ना, थोडंसं उन्हात कडक होते. रचनाची फेवरेट वन्स अगेन. बोलत राहणार. फेवरेट 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 काय करशील. भजी माझी फेवरेट आहे. कुठलीही भजी खाऊ शकतो. नाही ती अशीच, पण त्याला चांगलं ऊन लागायला. हेल्दी भजी असेल तर अजून छान. हेल्दी वाली. काळजी घे. सावकाश. And the birthday girl. अरे तुरे चालेल मला. मी माझी फॅमिली आम्ही सगळे. हो अच्छा, बाहेर बनवायचं आहे. अच्छा, माझं माहेर पनवेलचं आहे. ओके. मी नायनातलं बॉर्न आहे आणि सगळे आम्ही पहिले शिवसेनेला सपोर्ट केला. हां हां हां. आणि तुमचे पप्पा असतील ना, तेव्हा आम्ही प्रचाराला खूप होतो. आणि कुरगुडे वगैरे ते आम्ही सगळे एकत्र. अच्छा, म्हणून एक अटॅचमेंट जास्त आहे की आपले पनवेलकर आहेत ना, म्हणून एक अटॅचमेंट जास्त. बाबा आता खाल्लं ना बाबू तू. लागली मी देते. सो आम्ही आलो आहेत वर्षाताईंच्या घरी. जय नाईसासाठी ड्रेस रेडी करणार आहे. बस बाळा. नाही तुझं नाव काय? जय जय. कोणत्या कॉलेजला? इथेच असशील ना? हो, साधवसाने. ताईंचे मिस्टर. एक ब्लॉग सोडत नाही. सकाळ झाली की आपला बघायचा ब्लॉग आला, अजून नाही टाकलाय, अजून नाही टाकलाय. आम्ही पनवेलकर होतो. अटॅचमेंट जास्त आहे. नाईसा तिचा मूड आज तिचा. जसं कुकूर नाहीसा अशीच आहे. ग्रीटिंग कार्ड फेवरेट. आणखी नाही माझ्याकडे. आम्हाला फार आवडतं हे सगळं. कुठे कुठे चिटकवायला. आहे ना, हे बघ. हे बघ. वाव, थँक्यू बोल नाहीसा. थँक्यू. थँक्यू सो मच. तिला आवडतात या गोष्टी. स्टिकर आहे त्याच्यामुळे ती ब्लॉग बघते ना सगळे. नाहीसा असतील ना, नाहीसामध्ये काय काय तिला आवडतं काय नाही हो का चालू असतं तिचं. सगळे लेडीज आहेत ना कामाला, त्यांना घर बसल्या मी फोल्डिंगचं वगैरे काम प्रोव्हाइड करते. 40-50 लेडीज आहे. फोल्डिंग म्हणजे काय असतं? हेच असं क्रेवन्स वगैरे. किती गोड आहे पण. हो, ते क्रिसमस छोटं ग्रीटिंग कार्ड आहे बघ. त्याच्यावर तू काहीतरी मेसेज लिहू शकते, कोणाला देऊ शकते, नाईस. निघू शकतं ते. ती आता रोज टीचरला घेऊन जाईल. रोज काहीतरी पाहिजे असतं तिला. आता क्रिसमस आहे ना, मस्त. त्याचं आहे ते क्रिसमस. आवडलं नाही चला. आवडलं का? से थँक्यू. खुश झाली ती आता विसरली. थँक्यू बोल.
थँक्यू बोल नाही सर. अभि पण भेटल्या होत्या एकदा हो दहीहंडीला. आम्ही लाईनडीत गेलो. लाईनडीत दरवर्षी दहीहंडीत चुकवत हो. आणि मग तिथे अभि भेटला होता. निखिल अभि आणि निखिलची सासूबाई आमची खास म्हणजे ओळखीची. हो का? योगिता. म्हणजे बऱ्यापैकी असं सगळं ओळखीचेच आहे सगळे. खूप लोक ओळखीचे. म्हणजे आम्हाला बघताना तुम्हाला काय वाटत नसेल, असं छान वाटत असेल की ओळखतो आपण. हा म्हणजे घरातलं. आणि आता रोज ब्लॉग बघते ना तर असं एकदम घरातलं सगळं असं वाटत नाही तू परकीय म्हणून. आणि सारखं आमचं चाललेलं असायचं, आम्ही पनवेलकर आहे, आम्ही पनवेलकर आहे चालू असतं. त्याच्यावरून मला खूप असं हे करतं, हा पनवेलकर पनवेलकर. ती पण जातेच ना दहीहंडीला बघायला. नाही दहीहंडी कोण सोडेल पनवेलची. ज्यांनी लहानपणापासून बघितले. मी पण माझ्या माहेरी, माझं माहेर पण तिथेच आहे ना, वाणीअळी. माझं पण होतच झालं ते. त्याच्यावरती नाही हे चॉक आहे ना इथून, हे ब्लॅकबोर्ड वर करायसाठी आहे. घरी जाऊन आता काहीच नाही त्याच्यावर. तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं एवढं मोठं. म्हणजे ते एक्सपोर्टचं आहे. माझ्याकडे एक्सपोर्टचे कामं असतात. मी 15 वर्ष तो म्हणजे ते काम करते, साईड बिझनेस. आणि हे पण मग हे माझं हॉबी आहे आणि ते माझं असं बायकांना थोडीफार मदत. तुम्ही इन्स्पायर केलं खूप लोकांना. म्हणजे मी माझ्यासाठी नाही पण खरं बायका माझ्या, त्याच्यामुळे माझ्याशी खूप बायका अटॅच आहेत. आणि एक त्यांचं सगळं बॉन्डिंग आमचं क्रिएट. म्हणजे आमच्यासाठी तुम्ही इन्स्पिरेशन. नाही तुम्ही माझ्यासाठी. मी तुमचे ब्लॉग बघून खूप इन्स्पायर आहे. आपण सगळे एकमेकांना इन्स्पायर करतो. नाही सू त्याच्यावरच नाही झालं, तिने त्याच्यावर करून टाकले. बस काहीतरी वेगळं युनिक दिसलं ना. आता उद्या द्या टीचरला. नीट ठेव, हात ठेव. तू काय घेतलंय? सायन्स. त्याला 10th ला 86. कॉंग्रॅच्युलेशन. माझ्या वडिलांचं मेडिकल आहे शिर्डोनला. अभिची आई जाते. बर्थडे ड्रेस. हे वरचं पण असंच आहे. हे ते खालचं येईल ना. हा हे खालचं येईल फ्लेअर वाला तो. आणि हा वरचा बॉडी. हाय लो केलं ना तरी चालेल. चालेल ना. हा हाय लो म्हणजे तो तिचं फुल आहे ना, दाखवलं ते पूर्ण दाखवलं. हाय लो म्हणजे पूर्ण थोडस मी पर्यंत आणि तसं पण चालेल. म्हणजे मग तिला ते चालायला प्रॉब्लेम नाही होणार. तिचं माहितीये ती थोडीशी क्रँकीच आहे त्या बाबतीत. हे बघ हा चालेल ना. हा पण छान आहे कलर, पिंक वाला. पिंक पण मस्त आहे. पिंक फेवरेट आहे ना बाबू. पिंक फेवरेट आहे. गर्ल्स पिंक घालतात बर्थडेला. तिला कोणता हवाय? पर्पल शेड. पर्पल शेड नाही हे बघ. हा दिस इज नाईस. अरे तिच्या बरोबर कुठे मॅच करते. तिला बर्थडेला. अरे बर्थडेला थोडी. मग मी पिंक डॉल देते. तुम्ही तिला नेल पेंट वगैरे लावले तिने. आता पाहिलं मी. तिला चालेल आपण पिंक शिवूया तिला. सगळ्या डॉलला घेऊन ये. चालेल हा वाला. चालेल ना. हो चालेल. तिचे मेजरमेंट घ्या. ए नाही सुद्धा. आणि ते बो तसंच येईल ना पाठीमध्ये. ब्रॉड आहे. राजाराणी कोचिंग माहितीये? ऐकलंय मी. हा त्यांची मी स्टुडंट आहे. हो का? ती सुरतवाली. नाही हो. मी तिच्याकडे केलं आणि इथे पण सानपाड्याला जाऊन केलं. नाही ऑनलाईन केलं. आणि सानपाड्याला मी फॅशन डिझायनिंग कोर्स. दोघं पण छान आहे. हो ते खूप म्हणजे त्यांचं फिटिंग फिनिशिंग एक नंबर. हे बघा मी त्यांच्याच ह्याच्यात. मी तिचं ऑनलाईन एक दोन पाहिलं तर मला तर काही इंटरेस्ट नाही. पण मी कधी पाहिलं मी मला इंटरेस्ट नसून मी तिचं बघत होती. म्हणजे ज्यांना इंटरेस्ट होतं किती व्यवस्थित बघत होती. फिटिंग फिनिशिंग म्हणजे मी स्वतः आता सांगू शकते की एकदम प्रॉपर. म्हणजे ते एक मेथडच वेगळी. ते शिकवताना कळतं ना. खूप खूप. पण तिलाच फॉलो करते जास्त. मस्त करते. तिच्याकडे जास्त केलेलं. कशाचं? हे पण असंच माझ्याकडे आहे फॅब्रिक. म्हटलं दाखवू तुम्हाला.
हे पण हेच ना असं तो स्कर्ट शिवतात फ्लेअरवाला. हे पण सॉफ्ट ह्याच्यामध्ये पण शेड येतात. आपण तोच घेऊया. चालेल. मला वाटतं हा थोडा स्टिक होईल. स्टिक हा बॉडी थोडा स्टिक होईल. चालेल. बसायला आवडतं का? त्यापेक्षा आमची नाव खूप हे झाली बरोबर घेऊ शकतो बस. नाहीतर मग झालं चुकीचं. काय आपण जवळ जातो. येऊ आम्ही परत. हाईट अशी तेवढं असेल तरी चालेल. 25 घेते. हा चालेल. आणि बॅगची बॅक आपल्याला फुलच पण जास्त फुल लोळाला नको. नको. जास्त पण लोळा नको. तुझ्या नी पर्यंत असेल ना नाही थोडी तरी माणसं. मी काय बोलते सर अँकल पर्यंत असेल ना तरी एवढं? पुरेसं आहे. हा 34 थोडं शॉर्ट नको दिसायला. 35 घेते. 36 पण चालेल. तर जास्त पण नको. म्हणजे ते दुसरे तिच्या अंगावर येतील ते पण पडतील ही पण पडेल. 36 घेते. हॅलो 10 करू का? म्हणजे इथून ती बॉडी. हा, बॉडी मला पोटाच्या वर जे असेल ते, कारण पोटावर काय आलेलं नाही चालत. ते पण प्रॉब्लेम. मग फार बाबा. मग 9.5 हा चालेल. कारण की तो इथून हा पोर्शन चालेल चालेल चालेल. हा 9.5 वरचा बोर्डाईज तिच्या मते कुठेच शिलाई नसायला पाहिजे. हे जसं फ्रॉक आहे ना तसे आवडतात तिला. तिला मधले शिलाई विलाई नाही आवडत. स्कूलचा युनिफॉर्म कसा घालतो आम्हालाच माहिती. वर कर. हात कर खाली. हात कर खाली. नॉर्मल राहा. बघूया तो उद्या घातल्यावर बोलेल मला टोचतंय म्हणून. तुझा हाच इश्यू ते आता पण फॅशन शोला पण फार स्ट्रेस होता मला. खूप स्ट्रेस. त्यांना पण मी तेच सांगितलेलं की बाबा प्लीज काही चालेल नाही तर ती ऐन टायमाला बोलेल मी चालत नाहीये. मग तुम्हालाच प्रॉब्लेम आहे बाबू. पण आतमध्ये लाइनिंग येणार ना त्याच्यामुळे तिचं इथे आता हा कसा आहे नाईस. आपण हा शेड करूया. हा पण चांगला वाटेल. हा पण जाईल कारण की ह्याच्यात पिंक शेड येतं थोडं. हे वरती आपण करूया आणि हवं तर ना गो करा त्याचा. याचा ना हा बॅकला. हो हो तो व्हिडिओ मध्ये आहे. खूप असं आज बघेल काही विद्यार्थी. थँक्यू. आणि तुम्ही ते हनुषोपसवर केलेलं ना त्याच्यावर जास्त फाल्गुनी ऍक्टिव्ह असते. मी खूप कधी मला मी फ्री असेल तरच जाते तिथे. ती कॅनकन पट्टी टाकून कडक अशी ती असते थोडी छोटी आहे. पण आता आपण हिचं हायलो करतो तो नसेल तरी चालेल ना कारण हे तिचं फुल स्कर्ट आहे. हां पण ह्याला आहे माझे असं तेल आहे. बघा म्हणजे तुम्हाला कसं नाही ही पण ह्याला पण आहे ते. नाही आपण हायलो करूया चालेल असं काही नाही इशू. मग हायलोला नाही लावलं तर थोडीशी कॉपी. नाही नेक्स्ट टाइम आम्ही नक्की छान वाटलं उलट भेटून. कधी पर्यंत कधीपर्यंत म्हणजे आपण थोडं ट्राय करून बघू तिचा नाही तर परत तो गोंधळ. मी बघते लवकरात लवकर 4-5 दिवसात. 20ला आहे ना. मला असं वाटलं 8ला आहे. मी म्हटलं आता येणार आहे आणि मग 2 दिवसात मी कसं काय करू कारण की माझ्याकडे एवढं शॉर्ट नोटीसवर ऑर्डर्स आहेत. आणि मग म्हटलं नेक्स्ट टू नेक्स्ट थर्सडे ना सनी. नेक्स्ट टू ओके 2 आठवडे ठीक आहे. मग ह्या वीक नाहीतर मग बुधवारपर्यंत 15 दिवस 8 दिवसात मी भेटून. हो ऍक्च्युली आता काय खरं नाही. दादांना टेन्शन आलं. स्ट्रेस आलाय. कमी काय सांगू शकत नाही. मी नेक्स्ट टाइम येईल तेव्हा मला सांगा काय केलंय मी. झोपणार आहे ते पण नाही. एवढं नका स्ट्रेस. माझं होतं की बाबा हा तसं एवढं नाही. तिचं कसं माहितीये का पनवेलकर मेन आहे असं ते अटॅचमेंट तुम्हाला नाही करणार. ते काही असं नवीन काय ओपन झालं ना बघितलं आमच्या पनवेलमध्ये काय ओपन झालं
बरोबर आनंद आहे, कारण आपण पनवेल पाहिले कसा होता आणि आता कसं. आणि इकडचे काहीच नाही सण असं आठवतच नाही, पण तिकडचे सण म्हणजे सगळे सण, होळी असो, आपल्या इथे गोंगाटच जास्त असतो ना प्रत्येक गोष्टीचा. कसं आपल्या इथे आळ्या आहेत, तर प्रत्येक आळीमध्ये वेगवेगळं सगळं सेलिब्रेशन, सगळ्यांचं एकत्र वेगवेगळे कल्चर बघायला मिळतात. तसं इथे काहीच नाही. इथे म्हणजे सण आहे असं कळतच नाही. मग आम्ही सण असल्यावर पनवेल मला जबरदस्ती म्हणत असतो, चल रे चल रे, काही नको बाबा तू जा तू. माझं बरं आहे, हा पनवेलचाच आहे म्हणून त्याला ते बरं होऊन गेलं. पण हे नाही ना, हे मी जातच नाही कुठं असं. मी जरी किती म्हणलं चल नाहीच येणार, कुठेच येत हो नाही. सो तिथे नाही दुसऱ्याची साडी होती नाही. सो लवकरच मला सांगा झालं की रेडी. दादाला थँक्यू. थँक्यू. खाली प्रेमळ आहे असं काही नाही. ती नाही चढायचं नाही. हो चल. एक मिनिट, तू मला म्हणाली ताई मला कॉल कर. तुमची बहीण ती पण पार्लरचं असतं. आमचे ऑल ओव्हर फॅमिली तुम्हाला दादाचं रिएक्शन मला आवडत आहे. ते फुल कॉमेडी आहे, म्हणजे त्याला एकदम असं हसी मजा. वैसे तोंडावर हात नाही कशात असं बोलणार असेल तर नका बोलू. अरे तू रे करा तरच बोलून मी. हा कुठे असतात? ही ठाण्याला असते. अच्छा अजून मित्राला पण जेवण नाही. सनी दादा आहे सगळे. हो एकदम मस्त आहे सनी दादा. काय मी पण नाही इथं. नेक्स्ट टाइम तुम्ही आला तर भेटू आपण. तिला पण भेटायचंय, ती पण म्हणते मला पण भेटायचंय. भेटू जसं आता ह्यांना भेटलं तुम्हाला पण भेटेल नक्की. आता ओळख झाली. पनवेलला आले की सांगा मग आपण भेटू. पनवेल करत ना सगळे. दादांना खास घेऊन या, ह्यांना खास घेऊन या. दादाला म्हटलं ना चला नको मग गाडी चालवायचं. तू जा तुझी तू ट्रेन दे. किती जवळ आहे ते. तुम्ही फॉर्च्युनेट आहात की जवळच आहे. लांब पाहिजे ना जरा. मला म्हणते तू शिकून घे गाडी आणि तुझी तू घेऊन जा. मला नाही पाहिजे, तुम्ही आता असाल तर चला. हो तिला एक मुलगी आहे काव्या. ती पण लाजते. हो ती पण खूप लाजते. लाजण्यासारखीच आहे मध्ये. काही म्हणते अरे मोठे आहात तुम्ही तर डायरेक्ट खालीच बसले. मी परवाच बुके आणून बुके वगैरे कशा सगळं रेडी होतं. आणि काय मला मामा आले ना. सगळे राहिले. थँक्यू सो मच. सच अ स्वीट गिफ्ट. थँक्यू सो मच. आवडतं. हो बापरे फार. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मला असे व्यक्तिमत्व आवडतात. हा ते कुठेही गेले तर मला कुठे गेलं तर कोणाला लॉक लाव. म्हणजे माझ्या माहेरी तरी गेले ना, म्हणजे गावाला आम्ही तरी ह्यांचं फुल धमाका. माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, हे मेन असतं. हे जळकुट आहे. त्याला म्हणतात असं त्याच्यामुळे सांगितलं नाही. तुम्ही या आमच्याकडे. खरंच या. 3 वेळा येऊन गेली. आता दिवाळीत पण आली होती. नेक्सस मॉल. आम्ही लवकरच कोणाला तरी भेटणार आहोत, सो त्याची थोडीफार शॉपिंग, ते मला गिफ्ट घ्यायचे. आई तू बोलले एकच स्टाईल घेणार. टॉय नाही आता. तो नायसाचा जो बर्थडे आउटफिट आहे ते वर्षाताई डिझाईन करणार आहे आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. खूप पॉझिटिव्ह फॅमिली आहे त्यांची. लवकरात लवकर नायसाचा ड्रेस मला बघायला मिळेलच. चलो
गिफ्ट घेणार आहोत. आणि सोबत कोणतं घ्यायचं मावशीला? मावशीला कोणतं घ्यायचं बघ. बघ तिचा नको हा नको दुसरा बघ. हा दुसरा बघ दुसरा. नायसाची चॉईस. नायसाची चॉईस काय करत काय माहित. काय तुझं मी असती तर मी नुसतं भेटलं असं काहीतरी पाहिजे. काय मला ना आवडत ते. शॉप बंद झालेत सगळे. खूप गोष्टी आहेत आमच्या पेंडिंग. आज तर एकच 2 गोष्टी झाल्यात. एक तर नायसाचं आउटफिट आणि हॉल बुक झाले. रिटर्न गिफ्ट्स मी ऑलरेडी दिले. ते मला वाटतं ते झाले 7-8 दिवस. जे अजून एक आहे ॲक्टिव्हिटी त्याचं पण बुकिंग झालेलं आहे. आता फक्त खाण्यापिण्याचं इन्व्हिटेशन तरी खूप गोष्टी आहेत. माझं आउटफिटचं पण झालंय. राहिल्या सनीचं आउटफिट. माझं काय 5 मिनिटं आधी वेगळे आउटफिट झालेत. काही मॅचिंग बिचिंग नाही आहे. मी तर एकदमच वेगळं. सनी बोला हाच कलर घे म्हणून मी तोच कलर घेतला जो स्वीटी ताईला आवडलेला आहे. आणि आता स्वीटीबरोबर एकदा भेटून डिस्कशन करायचं आहे. अजून खूप काही गोष्टी बाकी आहेत. त्यावेळेस ट्राय करतो की आम्ही म्हणजे इव्हन आम्ही हॉलमध्ये करतो पण आम्ही आमच्या प्रकारेच त्याला अरेंज करणार आहे. असं कोणाला देणार नाही होत इव्हन. फक्त डेकोरेशन येस मेन तर डेकोरेशन बाकी आहे. तर नायसाचा 5th बर्थडे तर आम्ही जोरात नाही केला. घरातल्या घरात झाला. 6th बर्थडेला आता नायसा मोठी झाली. फ्रेंड्सच एवढे झाले पण जोरात नाहीये. पण तेच की घरात जागा नाही तेवढे ऑक्युपाय नाही होणार ते. म्हणून मग ठरवलं की खाली आपल्या इथेच आहे म्हणून मग खाली केलं. डन विथ फूड. कशाला मस्त गेला दिवस. बिझी होतो पण छान गेला. फारच बिझी दिवस. चालू कधी होतो आणि कधी संपतो हेच कळत नाही. नायसा